नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या नेत्यांना आपण एकत्रित करून त्यांची मनोगत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक 2017 साली झाली आणि जवळपास 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तब्बल 3 ते 3.5 वर्ष सोलापूर महानगरपालिकेला कोणताही नगरसेवक आपल्याला उपलब्ध झाला नाही. प्रशासकीय कार्यकाळ सुरू झाला, त्या कार्यकाळात 2-3 पालिकेचे अधिकारीही बदलले, पण सोलापूरचा विकास जसा अपेक्षित होता तसा विकास झाला नाही. कारण नागरिकांची थेट संपर्क हा नगरसेवकाशी असतो. नगरसेवकांना आपल्या हक्काने आपलं कामं करून घेण्याची त्यांच्याकडे ताकद असते. ते कामच प्रशासनाने ओढून घेतल्यामुळं त्यांचं कामच झालं नाही. आता अचानकपणे यंदा सुप्रीम कोर्टाने अचानक निर्णय दिला की तुम्ही कसल्याही परिस्थितीत 31 जानेवारीपर्यंत निवडणुका हे पार पाडायचेच. त्यांच्या आदेशाला आता संपूर्ण राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. त्यानंतर राज्यातील सरकारने त्या निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. पहिल्या टप्प्यातील नगर परिषद असेल, नगरपालिका असतील, त्यांची निवडणुकाचे जोमाने झाले आणि आता निवडणूक निकाल लागण्या अगोदरच पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिका असेल, अन्य जे महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका जे आहेत त्यांची निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोलापुरातील मेन मुद्दा म्हणजे आपलं सिद्धेश्वर ग्राम जत्रा या काळातच भरतो. त्यामुळे नागरिकांच्या मतांचा अधिकार ते करतील का नाही याबाबत शंका निर्माण झालेली आहे. पूर्व भागातील बऱ्याच अंशी सिद्धेश्वर भक्त असल्यामुळं त्या ठिकाणी मतदान होणार का, कमी मतदान होणार किंवा कसं त्या पद्धतीने नियोजन करायचं हे सोलापुरातील प्रशासनाने करणे आता जास्त गरजेचं आहे. या व्यतिरिक्तही आपण सोलापूर महानगरपालिकेत सध्या मागच्या टर्ममध्ये भाजपची सत्ता होती. त्या सत्तेच्या काळात शिवसेनेला आताशी धरून सत्ता काबीज केली. आता 5 वर्ष नाही 8 वर्ष पूर्ण कालावधी झालेला आहे. या 8 वर्षानंतर आता पुन्हा एकदा निवडणूक होत असल्यामुळे संपूर्ण सोलापूर शहरातील जे राजकीय पक्ष आहेत, भाजप असतील, काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, शिवसेना असतील, उभाटा गट असतील, असे वेगवेगळ्या गटातून माकपा असतील, या संपूर्ण जे पक्ष आहेत त्यांचे एक प्रतिनिधी त्या ठिकाणी महानगरपालिका त्यांचे कारभार पाहत होते. आता 8 वर्षानंतर पुन्हा एकदा निवडणुका सुरू होत आहेत. सर्वात जास्त कल सोलापुरातील भाजपकडे आहे. भाजपने फक्त इच्छुकांची उमेदवारांना आवाहन केल्यानंतर तब्बल 1200 लोकांनी 102 जो मतदारसंघ आहे त्यासाठी आपले उमेदवारी दाखल केलेले आहेत. यामध्ये जुने असतील, नवीन असतील, काही जण मागच्या वेळेला पदाधिकारी म्हणून काम पाहिलेले असतील, अशा सगळ्यांची या ठिकाणी इच्छुकांची संख्या झालेली आहे. आपण सोलापुरातील जे मागच्या 1997 पासून सोलापूर महानगरपालिकेत 15 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेले नगरसेवक पण आहेत, त्याच्या अगोदरचे काही कालावधी केलेले नगरसेवक पण आहेत. अशा टप्प्याटप्प्यातले असलेले नगरसेवक आणि करंट मधले नगरसेवक आणि यांची आपण या ठिकाणी चॅनलच्या मार्फत आपण त्यांची मनोगत घेण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत. प्रभाग क्रमांक 8 आणि 9 हा सध्या पूर्व भागातील हॉट सीट म्हणून सगळ्यांची चर्चा चालू आहे. या 8 जागेसाठी जवळपास प्रभाग क्रमांक 9 मध्ये तब्बल 75 लोकांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले. कारण भाजपला तिकीट मिळालं म्हणजे आपण नगरसेवक झालो हे आता सिद्ध झालेले असं यावरून सिद्ध होते. मागच्या वेळेला पण प्रभाग क्रमांक 9 मध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली ते निवडून येणारच अशा हिशोबाने त्याची तयारी झाली होती. यंदा मात्र नेमकं इतरत्र असलेले विरोधक एकत्र येत नसल्यामुळे भाजपला चांगली बाजू या निवडणुकीत दिसेल असं दिसतंय. आपण सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 9 साठी इच्छुक असलेले आणि गेल्या 3 टर्ममध्ये नगरसेवक म्हणून कार्य पाहिलेले आणि सोलापूर शहराच्या अध्यक्षासाठी रेसमध्ये असलेले पण ऐन वेळेला त्यांचं नाव कटवून दुसऱ्यांना संधी मिळालेले आणि निवडणुकीच्या मागच्या आपण 1 वर्षाचा कालावधी जर मागं गेलं तर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघासाठी त्यांचं नाव प्रामुख्याने चर्चेला आलं होतं. असे व्यक्तिमत्व आपण यांना या ठिकाणी आमंत्रित केले. पांडुरंग दिदी काका या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचे नमस्कार सर. काका मला एक सांगा की गेल्या आपण मला वाटतं 20-25 वर्षापासून आपण सोलापूरच्या महानगरपालिकेत 3 टर्म मध्ये नगरसेवक होता. 1 टर्म मध्ये तुम्ही घरकुलमध्ये पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली. त्या ठिकाणी महेश कोटे असतील किंवा त्यांचे समर्थक असतील त्यांच्या विरोधात आपण उमेदवारी उभा राहावं त्या संदर्भात तुम्हाला तिकीट दिलंय.
असे 4 वेळा तुम्हाला निवडून आल्यानंतर 5व्यांदा पण आपल्याला साखरपेठ परिसरातून प्रभाग क्रमांक 8 साठी ज्यावेळेला तुम्ही इच्छा व्यक्त केली त्यावेळेला पक्षाने तुम्हाला थांबवलंय. मग त्यावेळेला तुम्ही थांबला असताना आता पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 9 साठी आपण इच्छुक आहात अशी तुम्ही अर्ज दाखल केलाय. नेमका एक दाखल करायचं कारण काय? कारण म्हणजे मागील केवळ 2017 ज्यावेळी निवडणूक झाली, प्रभाग क्रमांक 8च होता, त्यावेळी मी तिथं अगोदर निवडून आले, 3 टर्म तिथंच केलेलं आहे. त्यावेळी त्याने म्हणले की बाबा तर तुमचा 3 टर्म तुम्ही निवडून आलात, हे केलात, निवडून वगैरे आलात, त्याच्यामुळे तुम्हाला यंदा वर्षी आम्ही देणार नाही, पण पुढच्या वर्षी आपण विचार करू. पुढच्या 5 वर्षानंतर आपण विचार करू म्हटल्यानंतर मी सुद्धा पक्षाच्या विरोधात मी काय काम करणार नाही, पक्षाच्या बाजूनेच काम करणार म्हणून मी घेतलं नाही, गप राहिलो. आणि योगायोगाने त्यावेळी काय झालं, 17ला नवीन सर्व नगरसेवक नवीन लोक निवडून आले. जुने लोक फार कमी झाले. जुने लोक हातावर मोजण्या इतके सुद्धा नव्हते. त्याच्यामुळं आता मी वास्तविकपणात मी बोलू नये की भाजपचं सत्ता असताना भाजपच्या विरोधात बोलू नये, पण नवीन नगरसेवक आल्यामुळे त्यांना काय काम करायला पाहिजे, कसं काम करायला पाहिजे, पदाधिकारी कोणाला नाही ते जमलंच नाही. मला वाटतं स्टँडिंग कमिटी पहिल्यांदा स्टँडिंग कमिटी झाली, एकच स्टँडिंग कमिटी झाली, त्याच्यानंतर 4 स्टँडिंग कमिटी बंद पडले, म्हणजे निवडणूक लढलंच नाही, ते झालंच नाही आहे. हे म्हणजे तिथल्या असलेल्या नगरसेवकांच्या याच्यामुळं, तिथल्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यामुळे ते झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं झालेलं नाही आहे. ते असं होऊ नये म्हणून आत्ताही मी त्या पद्धती त्या विचाराने मला अनुभव आहे, या हिशोबाने मी यंदा केलेला परत मी 8 आणि 9 मध्ये विचारलेलं आहे. आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये विचारलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी सक्षम असताना सुद्धा आपलं नाव डावलून जे अन्यत्र राहणारे नागरिक होते किंवा जे कार्यकर्ता होते त्यांना पक्षाने उमेदवारी दिली, मग पक्षाने निवडून पण आणले. पक्ष मोठा आहे का आपण केलेलं काम मोठं होतं? नाही, सर्वात महत्त्वाचं पक्ष मोठा आहे. मी काम केलेलं आहे का माझ्याप्रमाणे फारच कमी काम केलेलं आहे. लोकांना समजतं काय काम केलं काय नाही हे सगळं त्यांना माहीत आहे. पक्ष मोठा म्हणून समजतो. आणि ज्यांना त्याने उमेदवारी दिले ते नौका होता, नौका माणूस असला तर सुद्धा आम्ही निवडून दिलेलं आहे त्यांना, लक्षात ठेवून घ्या. म्हणजे त्यांना नौका असला तर सुद्धा आम्ही प्रभाग 8 मध्ये आमचं जुना बस्तान बांधलेलं. मी ज्यावेळी म्हणजे 92 पासून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे, त्याच्यामुळे मी तिथल्या मी ज्यावेळी घरकुल निवडणूक लढवलो त्यावेळी तिथं वार्ड हा महिला वार्ड झाला होता. महिला वार्ड झाल्यामुळे मी तिकडे गेलो होतो. एका सिंगल वार्ड होतं म्हणून तिथं गेलो होतो. तेवढंच चूक माझी झाली. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू भारतीय जनता पार्टीचे सदस्य निवडून येतो. आपण आपला जो मतदारसंघ आहे, शहर उत्तरचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. आपण प्रत्येक निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने आपलं काम करत होता. असं असतानाही आपल्याला जे पक्षाचं जे मोठमोठे जे काम करायची जी संधी असते, सरचिटणीस असेल, उपाध्यक्ष असतील, अध्यक्ष असतील, आपल्याला सरचिटणीस केल्यानंतर आपण ज्यावेळेला आमदार देशमुखाकडे शहर अध्यक्षाची मागणी केली त्यावेळेला ऐन वेळेला एवढं मोठं तुम्हाला शब्द दिला असताना सुद्धा तुमच्या शब्दाला त्यांनी जागलं नाही. त्यांनी शब्द दिला होता की तुम्हाला अध्यक्ष करणार. मग असं असताना सुद्धा तुम्हाला पक्षाने नाराजी दाखवली असं वाटत नाही का? पक्षाने नाराजी दाखवला म्हणणं चुकीचं होतं. पक्षाच्या बाजूने आपण राहणार आहे. मालकाने सुद्धा म्हणजे विजयकुमार देशमुख मालकाने सुद्धा भरपूर प्रयत्न केलेला आहे. त्यावेळी थोडा वैयक्तिक राजकारण आला. वैयक्तिक राजकारणामुळे देवेंद्र फडणवीसांच्या समोर बसल्यानंतर ते मला विजय देशमुखांनी फोन करून सांगितलं आहे बाबा उद्या तुझं जाहीर होणार आहे, सकाळी कोणाला तुम्ही सांगू नका म्हणलं. बरं म्हणलो. सकाळी तिकडनं फोन आला की विक्रम देशमुखांचं नाव फिक्स केलेलं आहे. हे कशामुळे फिक्स झालं म्हणलं, देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे फिक्स झालं म्हणलं. तर आता त्याच्या विरोधात जाता येणार नाही ना, मुख्यमंत्रीच होते ते, त्यांच्या विरोधात कसं जाणार म्हणून मी गप बसलो. विजयकुमार देशमुख मालकाने मला भरपूर प्रयत्न केला की अध्यक्ष होणार, पण पहिल्यांदाच प्रयत्न केला, सेकंड टायमाला प्रयत्न केले. त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना म्हणालो की शहर मध्यमध्ये भारतीय जनता पार्टीला तिकीट मिळणार आहे, त्याच्यासाठी मला उमेदवारी पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न केलो आणि तेही प्रयत्न केले, पण कुठं काय झालं मला समजलं नाही. मला शेवटपर्यंत म्हणजे ज्यावेळी प्रदेशाने येऊन इथं म्हणजे हे व्ही फॉर्म द्यायचं नाही व्ही फॉर्मचं नाही, ते माहिती घेतले. 1 ते 3 नावं पाठवून द्या म्हणले.
त्याच्या सर्वात 1 नंबरमध्ये माझं नाव असताना सुद्धा ज्यांचं 3 नंबरवरती नाव आहे त्या माणसाला तिकीट दिले. मध्य विधानसभामध्ये तुम्ही चर्चेत होता, पक्षाने अन्य नावाला प्रतिसाद दिल्यानंतर आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिला नाही असे काही जणांचा आरोप होता. चुकीचं आहे. मग तसं असलं तर मग त्याचं कामच केलं नसतं ना. तसं हे केलं का, निवडणूक प्रमुख झालो मी त्यांचा, निवडणूक प्रमुख होऊन काम केलो, निवडून आणून दिलो, सर्व झाला. पण त्यांना वाटतं की यांनी काम केलं नाही. यांनी काय काम केलं मी विचारलो कोणाला, म्हणजे दुसरे ज्यांना त्यांनी सांगितलं त्यांना विचारलो. त्यांनी काय म्हणाले की तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यामुळे आम्ही निवडून आलो नाही, माझं वैयक्तिक शिक्षक ठेवल्यामुळे मी निवडून आलो. मी म्हणलो त्यावेळी ज्यांनी मला सांगितलं त्यांना बोलतो मी, त्यांनी मला डायरेक्ट आमदाराने मला बोललं नाही आहे. ज्या व्यक्तीने मला सांगितलं मी त्यांना म्हणलो ह्याच्या अगोदर त्यांचा कागद 2 वेळा निवडणूक लढवत होता. मग त्यावेळी शिक्षक कुठे गेले तुमचे सर्व, का निवडून आले? एकदा तर निवडून यायला पाहिजे. आता तुम्ही आलात तुम्ही निवडून आलात म्हणजे भाजपचे लोक कामं केलं असं म्हणणं चुकीचं आहे. हे पक्षाला धरून कामं करा, पक्षाच्या माणसाला विचार करा. तुम्ही पक्षाच्या माणसाला विचार करते, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना घेऊन तुम्ही विचार करते, हे चुकीचं आहे. गेल्या मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला AB फॉर्म जवळपास रात्रीपर्यंत मिळालं होतं. सकाळी 2-2:30 वाजेपर्यंत तिथं तुम्ही मतदान ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी अर्ज भरायचं होतं त्या ठिकाणी जाईपर्यंत तुमचं नाव होतं. मग ऐन वेळेला असा बदल होण्याचं नेमकं कारण काय? ते मला अजूनही गणित समजलं नाही. कशामुळं ते माझं नाव कमी केले काय नाही, काही समजलं नाही. फॉर्म सुद्धा माझं नाव असतं आहे म्हणून ते पण फॉर्म मिळालं त्यावेळी काय करत होतं, अगोदर फॉर्म त्यांनी स्वतःहून देत होते. प्रतिने म्हणजे सरचिटणीस किंवा अध्यक्ष ते फॉर्म पाठवून देत होते. पहिल्यांदाच असं झालं की प्रत्येकाला फॉर्म वाटले. हे चुकीचं पद्धत केलेलं आहे. आत्ताही जर समजा B फॉर्म द्यायचं असेल तर डायरेक्ट आपण स्वतःहून द्या, म्हणजे पक्षानेच द्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे उमेदवारी डिक्लेअर करण्यापेक्षा डायरेक्ट AB फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे द्यायला पाहिजे. त्याच्यावरनं संघर्ष होण्याची पद्धत कमी होईल. ठीक आहे. दुसरा अजून एक मुद्दा असा आहे की आपल्यावर असे एक आरोप आहे की आपण लोकसभा निवडणूक असेल, विधानसभा निवडणूक असेल, आपण पक्षाला जसं पाहिजे तसं आपण काम करत नाही, आपण ऍडजस्टमेंट राजकारण करता, असं सगळ्यांचा आरोप आहे. नाही, तसं फार मोठी चूक आहे. मी पक्षनिष्ठ असल्यामुळे पक्षाच्या बाजूनच मी काम करतो. पक्षाला सोडून कधीही काम केलं नाही, कोणालाही सांगितलं नाही बाबा. आता उदाहरण सांगायला तर महेश कोटेंचा माझा संबंध चांगला आहे. त्यांनी निवडणूक उभारले होते, इथं मध्यमध्ये उभारले होते, शहर उत्तरला सुद्धा उभारले होते. पण चांगले संबंध असून त्यांच्या विरोधात मी काम केलेलं आहे. त्याला जवळ करून कधी काम केलं नाही. आता या कोट्यांना दिल्यामुळे तर आम्ही भाजपच्या म्हणून आम्ही त्यांना काम केलो, त्यांच्या विरोधात म्हणून नाही आहे. किंवा महेश कोटेंच्या विरोधात आम्ही काम केलेलं आहे पूर्णपणे. तसा पक्ष बघितला नाही, काय नाही. खासदारकी असो आमदारकी असो आम्ही पूर्णपणे एकनिष्ठाने काम केलेलं आहे. मग आपण एकनिष्ठ जर काम करत असाल तर यंदाच्या जे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर झाली त्यामध्ये आपलं सरचिटणीस म्हणून पहिल्यांदा नाव असताना आपलं वगळण्याचं कारण काय? वगळण्याचं कारण काय, याच्यात आमदारांचा रोल असतो. आमदार सांगतात त्या ह्याच्यामध्ये विजय देशमुखांकडनं काही निरोप मिळाले नाही, काही म्हणजे कोणाचं नाव त्यांनी सुचवलेलं नाही. आणि इथं ते त्यावेळी ठरवलं होते की मागील सर्व सरचिटणीसांना घ्यायचंच आहे, कोणाला कमी करायचं नाही. त्याप्रमाणे झालं. त्यावेळी सुभाष देशमुखांना विचारलं तर सुभाष देशमुख म्हणले की ते गायकवाडला नाव कमी करा, त्यांना बाजूला ठेवा, दुसरं नाव देतं ते दिले. पण आता याने विजयकुमार देशमुखांनी कोणाचंही नाव दिलेलं नाही. आम्ही तसंच ठेवलं, माझं नाव आणि नारायण बनसोडेंचं नाव तसंच ठेवतो. त्याच्यानंतर काय झालं, या आमदाराला कोणाच्या देवेंद्र कोटेच्या आमदार त्यांना विचारल्यानंतर त्यांनी म्हणलं दिड्डी काकाचं नाव कमी करा. यांनी म्हणले कोणीही म्हणले, सर्वजण म्हणले की काय नाव कमी करणार नाही, मी ठेवणार आहे त्यांचं नाव. मग त्यावरनं सांगितलं की तात्पुरतं तुमचं नाव बाजूला ठेवणार आहे, नंतर तुम्हाला घेतो असं म्हणल्यानंतर मी गप्प. सध्या पक्षाचं ध्येय धोरण बघितलं तर जुने आणि नवीन यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण होत आहे. कारण नवीन आलेले नगरसेवक असतील किंवा आमदार असतील, जे जुने आमदार आहेत, दोघांमध्ये संघर्षाचे वातावरण असल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची शानवीज होत आहे अशी काही तक्रार आहे. नेमकं आपल्याला काय वाटतं? बरोबर आहे ना. आता नवीन आमदार निवडून ज्यांनी आलेले आहेत म्हणजे कोटे, त्यांना भारतीय जनता पार्टी म्हणजे काय हे माहितीच नाही आहे. त्याच्यानंतर माहिती त्याने करून घ्यायला पाहिजे. त्याने कोणाला हे मी तुला तिकीट देतो तुला तिकीट देतो असं म्हणलं तर चालत नाही. आणि ते जुने लोक आहेत, त्यांना अनुभव आहे, 25-25 वर्षाचा आमदार म्हणून निवडून आले.
त्याने सुद्धा 25 वर्ष राजकारण केलं. म्हणजे त्याने सुद्धा एकदा खासदार झाला, 4 वेळा आमदार झाला, त्याने सुद्धा 25 वर्ष. आता तुम्ही पहिल्यांदा आलात, तुम्ही जुन्या लोकांना जवळ करा आणि बोला. तुम्ही जुन्या लोकांना कोणालाही जवळ करत नाही आणि आलेल्या नवीन लोकांना घेतो आणि त्यांच्याशी चर्चा करतो, हे बरोबर नाही आहे असं मला वाटतं. आता पक्षाने वरून असे एक आदेश काढले असंच कळतंय की यंदा तरुणांना जास्त आपण प्राधान्य द्यायचं. मग याबद्दल तुम्हाला काय? मान्य ना, गेल्या केवळ तरुणांनाच दिलं होतं ना. मागील 2017ला तरुणांनाच दिलं होते. काय केलं तुम्ही? आमची भाजपची सत्ता असून सुद्धा तुम्ही काय केलं तिथं? काय लोकांना समजलं तिथं? 4 वर्ष तुम्ही स्टँडिंग कमिटी केलं नाही. 1 वर्ष स्टँडिंग कमिटी केला. कोणाला पक्ष नेता केला? सभागृह नेता केला? काय केला? म्हणजे जुने लोक सुद्धा पाहिजे, नवीन लोक पाहिजे, तरच ते समतोल होईल, नाही तर होणार नाही आहे. आताही नवीन सर्व लोकांना नवीन दिलं, त्यांना माहिती नसतं महापालिका म्हणजे काय हे माहीत नसतं, महापालिकेत काय काम करायला पाहिजे तेही माहीत नसतं, आपलं पैसे कसं मिळवायला पाहिजे, निधी कसं मिळवायला पाहिजे हे समजत नाही. त्या लोकांना ते निधी मिळवण्यासाठी सुद्धा काय काय करायला पाहिजे, कोणाकडे जायला पाहिजे काही समजत नसतं. ते समजायला कमीत कमी 2 वर्ष तर लागतं त्यांना. आणि त्या ठिकाणी जर पैसे कमवण्याच्या नादी जर लागलं तर हे चुकीचं आहे. निधी घ्या आणि सुधारणा करा, वार्डातलं सुधारणा करा, तरच ते योग्य होणार आहे. आता सोलापूरमध्ये असे एक वातावरण भाजपमध्ये तयार झाले आहे की आता नव्यांना सगळ्यांना संधी मिळेल असं वाटत असतानाच जुने असलेले जे निवडणूकमध्ये भाजपने अशी एक आयडिया केली की रोहिणी तळवलकरसारख्या जुन्या एक कार्यकर्त्यांना त्यांनी शहराचा अध्यक्ष केलं आहे. कार्यालयानं प्रमुख असलेले श्रीहरी म्याकल यांना जे ज्येष्ठ भाजपचे कार्यकर्ते त्यांना एक संधी मिळालेली आहे. म्हणजे जुन्यांना जास्त प्राधान्य देण्यासाठी आता हे एक योजना सुरू झाली आहे असं वाटतंय का? नाही, तसं नाही आहे. योजना सुरू झाली नाही आहे. भाजपचं अस्तित्व चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, सर्वांना टिकायला पाहिजे, सर्वांना समजायला पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही कार्यालय मंत्री म्हणून श्रीहरी म्याकलला परत बोलून घेतलेलं आहे. त्यांचं काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे. त्यावेळी कार्यालय मंत्री असताना मुंडे साहेब, प्रमोद महाजन ते स्वतः त्यांच्याकडे येऊन त्यांच्याकडे माहिती घेऊन जात होते. ते असं होतं. आत्ताचे झालेले मंत्री, आत्ताचे झालेले मुख्यमंत्री असो, पालकमंत्री असो किंवा इतर मंत्री असो, कोणी भाजप कार्यालयात येत नाही. त्यावेळी भाजप कार्यालयात पहिल्यांदा भेट दिल्याशिवाय दुसरं काम करत नव्हते. पहिल्यांदा भाजप कार्यालयात यायचं, चर्चा करायचं, सर्व कार्यकर्त्यांना बोलवायचं, मिटिंग घ्यायचं, मग पुढचं कार्यक्रम. पण आता भाजपच्या कार्यकर्त्यांना जवळच करत नाहीत कोणी. हे फार मोठी चूक आहे. नवीन म्हणजे आमदार असो किंवा आमदार सुद्धा लोक भाजप कार्यालयात येत नाहीत. यायला पाहिजे, कार्यालयात संपर्क करायला पाहिजे, मिटिंगही घ्यायला पाहिजे. मिटिंगच घेत नाहीत. नगरसेवकाची मिटिंग घेत नाहीत किंवा कार्यकर्त्याची मिटिंग घेत नाहीत. घ्यायला पाहिजे. हे खंत वाटतं मला. आपण सरचिटणीस म्हणून होता, मग समन्वयाची जे नियोजन पद्धत पाहिजे होती, मग ते तुम्ही का राबवलं नाही? केलं की मी केलं म्हणून तर भरपूर मिटिंगा होत होते. मी ज्यावेळी 2 वर्ष म्हणजे 2-2.5 वर्ष मी सरचिटणीस म्हणून काम केलं ना, त्यावेळी मी सर्वांना एकत्र करून सर्व भरपूर कामं करून घेतलो. कामच झालेत. त्यावेळी सुद्धा पालकमंत्री आपला चंद्रकांत पाटील असतात, त्यांनाही सांगितलेलं आहे. प्रत्येक टायमाला ते म्हणत होते की काय हरकत नाही, पुढच्या केवळ आले की मिटिंग घेऊ करू. पण आजपर्यंत त्यांनी सुद्धा मिटिंग घेतलं नाही. की इथं नसेल तर सुद्धा तुम्ही रेस्ट हाऊसमध्ये मिटिंग घ्या तेही सांगितलं, तरी पण जमलं नाही. आणि लोक कुठं परत कार्यकर्ते कुठं मुंबईला जाऊन काय काम करणार आहे? मुंबईला जाणं म्हणजे चेष्टा आहे का? परवडतं का? राहण्यासाठी व्यवस्था होईल का तिथं? नाही होत. आता आमदारांचं सुद्धा रूम नाहीत तिथं. नवीन म्हणजे राहण्यासाठी रूम सुद्धा मिळत नाही आहे का? आपल्या देशमुख मालकांचं नाही आहे, ते मला वाटतं सुभाष देशमुखचं एकच असेल. म्हणजे कुठं राहू शकतात कुठं? नाही, आता कसं माहितीये का, जनता मोदींच्या पाठीशी आहे. जनता फडणवीसच्या कामाबद्दल किंवा आपले महायुतीचे जे काम चालू आहे त्यांच्याबद्दल एकीकरण चालू होऊन सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करत आहेत. पण सोलापुरातील जे 3 आमदार असतील, एक पालकमंत्री असतील, यांच्या द्विधा मनस्थितीमुळे नागरिक कोणाकडे जावं अशी परिस्थिती निर्माण झाली. एक ज्येष्ठ तुम्ही भाजपचा नेता म्हणून आपण याबद्दल कसं बघताय? आता बदल झालेला आहे. पूर्वा सुद्धा मिटिंग झाली. 3 आमदार एकत्र बसले, पालकमंत्री बसले, अध्यक्ष बसले, सर्वांची एकत्र येऊन मिटिंग चालू केले आणि आजपासून सर्वांचे एकमत झालेलं आहे. त्याप्रमाणे निवड करणार आहे.
मग आता इतके दिवस माझ्या पाठीमागे आला तरच मी तुम्हाला उमेदवारी देणार, नाहीतर मी तुम्हाला उमेदवारी देणार नाही, अशी जी परिस्थिती होती आता हे बदलणार असं वाटतंय. बदलणार 100% बदलणार आहे. म्हणजे एक कालच झालेली मीटिंग, आज बहुतेक कार्यालयात असेल ते आमदार लोक सुद्धा असेल तिथं. आज शहर मध्येचा हे आहे, त्या ठिकाणी आमदार असेल, त्या आमदारांसोबत सर्व आमदार एकत्र झाले, चर्चा केले, त्यांनी त्याप्रमाणे होणार. आपल्याला वैयक्तिक आपलं मत विचारतो की आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये इच्छुक आहात. आपण गेल्या अनेक टर्ममध्ये आपण त्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी आपण नगरसेवक पदासाठी आपण इच्छा व्यक्त केली, नेमकं काय कारण आहे? प्रभाग 8 किंवा प्रभाग 9, प्रभाग 9चा भाग थोडा आहे मला. जुन्या याच्यामध्ये सुद्धा होता, त्यावेळी प्रभाग 25 होता, प्रभाग 24 होता, प्रभाग 65 होता. त्यावेळेस सुद्धा माझा इकडचा भाग थोडं होताच. दोन्ही शहर उत्तर शहर मध्येच मिक्स असल्यामुळे मी दोन्हीकडे विचारलेलं आहे. आता प्रभाग 9 नंबरमध्ये पण आपण मागणी केलेली असं कळते. हो, 8 आणि 9 दोन्ही ठिकाणी मी मागणी केलेली आहे. मग आता जर आपण चुकून यदा कदाचित पक्षाने जर म्हणलं आपल्याला काका यावेळेला थांबवणार आहे, आम्ही तुम्हाला पुढच्या वेळेला आपण नियोजन करू, असं जर म्हणलं तर आपली काय भूमिका असणार? नाही, विचार करू की एकदम डायरेक्ट असा मी निर्णय मी सांगू शकत नाही. त्यांचा निर्णय काय होईल त्यावेळी बोलू शकतो. आता मी कसं सांगणार, मी पक्ष सोडून तर जाणार नाहीये, पक्षनिष्ठ आहे, पक्षाचंच काम करणार आहे. पण का देत नाही तुम्हाला कारण तर सांगा, कारण तर विचारायला पाहिजे. का गेल्या केपाला सांगितलं मी बाजूला सरकलो, तुम्ही म्हणला 3 टर्म पूर्ण केला, 3 वेळा निवडून, 4थ्यांदा टर्म बसला पडला. पण मान्य करतो ना मी. आत्ता मला का नको? का पक्षासाठी काम केलं नाही, सरचिटणीस काम केलं नाही, पक्ष संघटना वाढवलं नाही? सांगा मला. आता शहर मधले सर्व बूथ यंत्रणावरती असलेलं काम करणारे सर्व सदस्य मला माहिती आहेत. म्हणजे आपण मध्य विधानसभा निवडणुकीसाठी जे काय कार्य करायचं असतंय ते संपूर्ण कार्य आपण आपल्याकडनं झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे? हो, मीच केलेलं आहे. त्या म्हणजे त्याच्याने अगोदर मोहिनी पत्की निवडणूक उभारली होती, त्यावेळेस निवडणूक प्रमुख मीच होतो. दिलीप माने उभारला त्यावेळेस निवडणूक प्रमुख म्हणजे निवडणूक प्रमुख म्हणजे बूथ यंत्रणा प्रमुख मीच होतो. आणि परवाच्या देवेंद्र कोटेच्या याच्यात सुद्धा मीच प्रमुख होतो, निवडणूक प्रमुख. आता सरकारची एक अशी नियोजन आहे की प्रत्येक 6 नगरसेवकामध्ये एक आपण स्वीकृत नगरसेवक निवडायचं आहे. मग जर याला कदाचित पक्षाने जर म्हणलं तुम्हाला स्वीकृत सदस्य म्हणून आपण निवडून देऊ शकतो, मग त्या पद्धतीची तुमची जर काय हालचाल आहे का? मी स्वीकृत नगरसेवकाला कधी हे केलेलं, महत्त्व दिलं नाही. निवडून येणं हे फार महत्त्वाचं आहे. स्वीकृत कोणी पण होतं, तो कोणी पण करू शकतं. पक्षाने जर ठरवलं कोणाला द्यायचं ते ठरवू शकतं. आपण निवडून येणं फार महत्त्वाचं आहे. पब्लिककडून यायला पाहिजे, असं लादलेला माणूस नको. म्हणून आजपर्यंत मला स्वीकृत घ्या म्हणून आजपर्यंत मी बोललं नाही, केलं नाही. निवडणूक लढवतो म्हणून सांगितलेलं आहे. आपण आता प्रभाग क्रमांक 8 मधील असतील जनता, 9 मधील जनता असतील, त्यांना काय आवाहन करू शकतो? त्यांना एवढंच मी आवाहन करू शकतो की गेल्या 3 टर्ममध्ये माझं काम जे झालेलं आहे ते सर्व प्रभागात 8 आणि प्रभागातील 9 लोकांना माहिती आहे. आणि परवा शहर मध्येचं निवडणुकीच्या वेळी शहर उत्तर मध्यमधले लोकांना माहिती आहे मी काय केलो, काय काम केलेलं आहे, काय नाही आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त विशेषतः म्हणलं तर जे नगरसेवक म्हणून काम करतो त्यांनाही माहिती आहे की दिंडी काका म्हणजे काय, दिंडी काका काम कसं करतं. कोणाला मी आजपर्यंत विरोध केला नाही, विरोधी बोलच नाही. फक्त कामं करायचं काम मी करतो. त्याचं अडचणीच असेल तर मी वैयक्तिक जाऊन कामं करून देत होतो. त्याच्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की प्रभाग 8 असो किंवा प्रभाग 9 असो, मी जर उभारल्यास तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावं एवढं विनंती करतो. म्हणजे जहाल भूमिकापेक्षा मवाळ भूमिका घेऊन आपलं काम होणं हे जास्त महत्वाचं असं तुम्हाला वाटतं? 100% मवाळ भूमिका घेतल्यावर जहाल भूमिका घेऊन काय होणार आहे? आपला विरोध होणार आहे. आपण त्यांना विरोध करायचा, त्यांनी आपल्याला विरोध करायचा आणि ताटातूट करायचं नाही, जवळ यायचं, सर्वांना सहकार्य करायचं आणि पक्षाच्या दृष्टीने आपण एकत्र राहायला पाहिजे. वैयक्तिक काही संबंध नाही. वैयक्तिक आपण कोणाच्या विरोधात जात नाही, कोणाला बोलत नाही. आम्ही सर्वांना सामंजस्यपणाने सर्वांना घेऊनच काम करतो. आपण या ठिकाणी पांडुरंग दिटे काका यांना आमंत्रित केलं. त्यांनी पक्षातील जे ध्येय धोरण आहेत आणि त्यांनी केलेलं काम आहे याबाबत त्यांनी व्यवस्थित असं विस्तृत असं मुलाखत आपण या ठिकाणी दिलेलं आहे. याला कदाचित पुन्हा एकदा उमेदवारी जर आपल्याला त्यांना मिळालं तर आपण पुन्हा एकदा त्यांना बोलवून पुढच्या ध्येय धोरणासाठी आपण त्यांना आमंत्रित करूया आणि त्यांच्या मनातली जी इच्छा आकांक्षा आहेत ते आपण त्यावेळेला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. या ठिकाणी वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी पांडुरंग दिटे काका यांचा आभार मानतो. चॅनलच्या वतीनं धन्यवाद देतो. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, स्किन अँड हेअर क्लिनिक,
जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरी हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो. लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा म्हणजे पडलेले पेशंट, त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे, त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो. स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे, गुडघे दुखणे, मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो. वाघचौरे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत. यात आपण डिजिटल एक्सरे काढतो, मोठे फिजिओथेरपी सेशन आहे, त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे, स्टेनलेस स्टील थिएटर. त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो. तर अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीचे कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे, हेरिटेज आहे, चोलामंडलम आहे, रिलायन्स आहे, लिबर्टी आहे, युनिक हेल्थ केअर आहे, SBI आहे, बजाज अलायन्स आहे, टाटा AIG आहे, किर्लोस्कर, त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायअप आहे. तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या. मी डॉक्टर अभिजित वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. नमस्कार सोलापूरकर. आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन, हेअर आणि नेल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे. मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे. जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन, हेअर आणि नेल्सबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे, त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी, आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या. इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट, वांग, मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीननं उपचार केले जातील व मांडीवरील, चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी 7D
हाय फूड लेझर मशीन, हेअर रिग्रोथ साठी PRP ट्रीटमेंट, केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर PRP ट्रीटमेंट उपलब्ध आहे. 15-in-1 हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन, चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजेलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा. तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात. याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या. यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा, दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये 20% सूट देण्यात येईल. प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील, जयलक्ष्मी रेसिडेन्सी 3, पत्ता 328/35 न्यू पाच्छापेठ, वालचंद कॉलेज, बॉईज हॉस्टेल समोर, सोलापूर. क्लिनिक फोन नंबर 9326 20 33 99. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगर सह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा: भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण. याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता: कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर. आयुष हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक, मतदा मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध. सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्याध, भगंदर, नासू यावर इलाज. याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक, फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार. डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध. आयुष हॉस्पिटल, प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदा मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर. फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97.